नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात असलेल्या दवणगाव शिवारात अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणात अटकेत असलेला आरोपी बजरंग साळुंखे याच्या कबुली जबाबामुळे पोलिसांसमोर आणखी एक थरारक गुन्हा उघड झाला. 6 महिन्यांपूर्वी त्याने बायकोच्या भावाचा गळा दाबून खून करून त्याचा प्रेत घरालगत पुरून टाकल्याची कबुली दिली. या उघडकीनंतर तालुक्यात खळबळ उडाली असून मृतदेह बाहेर काढण्याचं काम प्रशासनाकडून सुरू होतं. आठवड्याभरापूर्वी दवणगावातील बजरंग साळुंखे याने 3 अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला होता. पीडित मुलींनी स्नेहालाच्या मदतीने राहुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी आरोपीस अटक केली. न्यायालयीन कोठडीत असताना चौकशीत आरोपीने धक्कादायक खुलासा केला. बजरंग साळुंखे याने सांगितलं की त्याचा मेहुणा निलेश सारंगधर हा कायम दारू पिऊन वाद घालायचा. त्याला कंटाळून 6 महिन्यांपूर्वी भर दिवसा त्याचा गळा दाबून खून केला. त्यानंतर घरालगत खड्डा खणून त्यात प्रेत पुरलं. पोलिसांनी तातडीने दवणगाव शिवारातील ठिकाणी शोध मोहीम सुरू केली. घटनास्थळी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव, नायब तहसीलदार संध्या दळवी, आरोग्य अधिकारी श्रीमती खान, ठसे तज्ज्ञ व पोलीस कर्मचारी नदीम शेख, प्रमोद ढाकणे, सतीश कुऱ्हाडे, अशोक शिंदे, आजीनाथ पाखरे, सूरज गायकवाड, राहुल यादव, गणेश लिपणी, गोवर्धन कदम, महिला पोलीस कर्मचारी वंदना पवार, ग्रामसेविका प्रतिभा पागिरे यांच्यासह अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच देवळाली नगर परिषदेचे कर्मचारी, दवणगाव सरपंच, पोलीस पाटील आणि ग्रामस्थही मोठ्या संख्येने हजर होते. या घटनेनंतर राहुरी तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून एका गुन्ह्याचा तपास करताना दुसऱ्या खुनाचं गुपित उघड झाल्याने नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आलं. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.